नीट परीक्षेतली पेपर फुटी आणि सीबीएसई परीक्षेतला पेपर तपासणीतला घोळ ही आता काही बातमी नाही. रोज त्याच्यावर देशभर वेगवेगळ्या संघटना निदर्शनं करतायत. काँग्रेसची युवक संघटना, विद्यार्थी संघटना निदर्शन करते. इतर पक्षांचे तरुण कार्यकर्तेही यात उतरलेले आहेत. कॉकरोच जनता पार्टी ही आता 6 जूनला यात उतरणार आहे. पण सरकार इतके दिवस जे हलत नव्हतं ते अखेर काल हललं. सरकारने ही गोष्ट मान्य केली की अशा प्रकारे नीटच्या परीक्षेमध्ये आणि सीबीएसईच्या परीक्षेमध्ये गफलती झालेल्या आहेत. आजपर्यंत सरकारी अधिकारी, मंत्री हे मान्यच करायला तयार नव्हते. काहीतरी सारवासारव करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये याविषयी बोलतील किंवा मन की बात मध्ये याविषयी बोलतील अशी काही जणांची अपेक्षा होती. माझी नव्हती, कारण मोदी अशा मुद्द्यांवर कधीही बोलत नाही. तर यावेळेला मोदींनी आंब्यावर, लिंबू सरबतावर बोलायला सुरुवात केली. म्हणजे 50 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला राहिलेलं असताना एखादा पंतप्रधान जर आंब्यावर किंवा लिंबू सरबतावर बोलत असेल तर त्याच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच होईल हे लक्षात घ्या. पण असं हे मोदी सरकार आहे, त्यामुळे मोदी सरकार मान्य करायला तयार नव्हतं.